मित्रांनो, ही गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की जुन्या काळात स्टॅमिना वाढवण्यासाठी ग्रीसमधील खेळाडू लसणाचा वापर करायचे, जेणेकरून त्यांना थकवा आणि कमजोरी जाणवू नये. कच्चा लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. ते फायदे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. सोबतच कच्चा लसूण कसा खावा, किती प्रमाणात खावा, ते देखील आजच्या ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा. आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स तुम्हाला नेहमीच बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये लसणाला सुपरफूड मानलं जातं. रोज लसूण खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. लसणाच्या वापरानं अनेक समस्या दूर होतात. लसणाचा वापर सामान्यपणे सगळ्याच भाज्यांमध्ये केला जातो. याने भाजी किंवा पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्याला देखील अनेक फायदे होतात. लसूण रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतो. हाडांच्या दुखण्यांसाठी लसूण उपयुक्त आहे. लसूण शरीरातील एस्ट्रोजन हार्मोनवर काम करून हाडांचे संरक्षण करतो. लसूण नियमितपणे घेतल्याने फुफ्फुस, गळा, प्रोस्टेट, मूत्राशय, पचनसंस्थेचे आणि कोलन कॅन्सरच्या प्रतिबंधात मदत होते. लसणाने सर्दी आणि नाकातून येणारे पाणी थांबवण्यास मदत होते. थोड्या प्रमाणात लसणाचा रस नाकात घातल्यास नाकातून येणारे पाणी थांबते. मित्रांनो, कच्चा लसूण सकाळी उपाशीपोटी खाणे फायदेशीर मानले जाते. कच्च्या लसणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. लसणाचे सेवन पुरुषांसाठी तर खूप फायदेशीर आहे, कारण महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांना हृदयरोगाचा धोका अधिक राहतो. ज्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हाय ब्लड प्रेशर, हाय बीपी. नियमितपणे लसणाचं सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशरच्या औषधासारखा प्रभाव बघण्यात आला आहे. ज्या लोकांना दंत समस्या असतील त्यांच्याकरिता देखील लसूण वरदानच म्हणावं लागेल. यात कॅल्शियम आढळतं, ज्यामुळे दात मजबूत होतात. तसेच यातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणांमुळे दातांचं दुखणं दूर होतं. यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी लसणाची एक कच्ची कळी चावून खावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात. लसणामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक आणि सेलेनियम आणि सल्फ्युरिक ॲसिड आढळतं. म्हणूनच याचा वापर युरिक ॲसिड आणि हाय कोलेस्ट्रॉलसाठी फायदेशीर आहे. लसूण रोज खाल्ल्याने युरिक ॲसिड आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. मित्रांनो, लसूण हृदयविकार आणि अल्झायमरचा धोका कमी करण्यास मदत करतो. दाहक विकार दूर करण्यासाठी कच्चा लसूण अत्यंत फायदेशीर आहे. कच्च्या लसूणमध्ये असलेली संयुगे शरीराची सूज कमी करून संधिवात सारख्या परिस्थितीची लक्षणे कमी करण्यास देखील मदत करतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी देखील तुम्ही लसणाचा वापर करू शकता. कच्च्या लसणाचे सेवन केल्याने चयापचय वाढून चरबी बर्न होण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने आतड्याचे आरोग्य देखील चांगले राहते. हृदयाचे आरोग्य जर चांगले ठेवायचे असेल तर त्यासाठी लसूण सर्वोत्तम आहे, कारण लसूण केवळ रक्तदाबच नव्हे तर खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून आणि रक्तवाहिन्या कडक होण्यापासून रोखून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो. सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने रक्त घट्ट होण्यापासून रोखले जाते आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी राहते. आणि ह्या दोन्ही गोष्टी हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यास मदत करतात. मधुमेहाने त्रस्त लोकांसाठी लसणाचे सेवन एखाद्या औषधापेक्षा कमी मानले जात नाही. लसूण शरीरातील साखरेची पातळी व्यवस्थापित करून रक्ताभिसरण देखील सुधारते. कच्च्या लसणाच्या नियमित सेवनाने इन्फेक्शन आणि आजार टाळता येतात. कच्चा लसूण अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फरयुक्त संयुगांनी समृद्ध असल्या कारणाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतो. मित्रांनो, शक्ती वाढवण्यासाठी शरीराला प्रोटीन आणि इतर पोषक तत्वे फार गरजेचे असतात. लसणाच्या या पांढऱ्या कळ्यांमध्ये प्रोटीन, कार्ब्स, मॅग्नीज, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि फायबर असतं. मित्रांनो, कच्चा लसूण खाण्याचे फायदे तर आपण जाणून घेतले. मात्र कच्चा लसूण खाण्याची योग्य पद्धत कोणती, तो किती प्रमाणात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, ते आता जाणून घेऊया. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार लोकांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या चावून किंवा बारीक करून खाव्या. असे केल्याने लसूणमध्ये असलेले ॲक्टिव्ह कंपाऊंड शरीरात पोहोचते आणि चांगले कार्य करते. रोज अशा प्रकारे लसणाचे सेवन केल्याने शरीराचा मेटाबॉलिक रेट सुधारतो आणि पचनही चांगले राहते. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी लसणाच्या 2 पाकळ्या पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करू शकता. मित्रांनो, लसणाचे सेवन करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, जसे की कच्चा लसूण खाताना ते व्यवस्थित चावून खावा, जेणेकरून त्याचे फायदे अधिक मिळतील. तुम्हाला लसणाने ॲलर्जी असेल किंवा तुम्ही औषधे घेत असाल तर अशा केसमध्ये तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने काही लोकांना पोटदुखी, ॲलर्जी, ॲसिडिटी किंवा गॅस्ट्रिक समस्या उद्भवू शकतात.
अशा लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लसणाचे सेवन करावे. लसूण गरम असल्या कारणाने उन्हाळ्यात जास्त खाणंही घातक ठरू शकतं. जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्याने पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा धोकाही उद्भवतो. तेव्हा प्रमाणाबाहेर कधीच याचे सेवन करू नका. कच्चा लसूण खाल्ल्यानंतर तोंडाची दुर्गंधी येऊ शकते. लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्त पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्या लोकांनी लसूण खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. तेव्हा अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक टिप्स करिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.